तर चला थेट विषयालाच हात घालूया. आज आपण एका जुन्या पण इंटरेस्टिंगली खूप प्रभावी ऑनलाईन डेटिंग गाईडबद्दल बोलणार आहोत. आणि खरा प्रश्न हा आहे की त्या काळातले नियम आजच्या टिंडर आणि बंबलच्या जमान्यात खरंच कामी येतात का? चला बघूया. आणि हाच तो नेमका प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपण शोधायचा प्रयत्न करणार आहोत. बरं, ह्या गाईडचे जे लेखक आहेत ना, त्यांचा दावा आहे की त्यांच्याकडे याचं एकदम परफेक्ट उत्तर आहे. पाहूया तरी काय म्हणतात ते. हे शब्द आहेत रीफ स्टाईल्स यांचे, जे या गाईडचे लेखक आहेत. आणि त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की हे गाईड फक्त सल्ले देत बसणार नाहीये, तर याचा पूर्ण भर आहे रिझल्ट्सवर. ओके, तर आपण हे सगळं 4 सोप्या स्टेप्समध्ये समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी काही आकडेवारी, मग पहिली छाप कशी पाडायची ते पाहू, त्यानंतर तुमच्या फोटोचे नियम काय आहेत, आणि शेवटी एक जबरदस्त म्हणजे एकदम जबरदस्त प्रोफाईल कशी लिहायची. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून. हे गाईड आहे ना, ते सुरुवातीलाच काही आकडेवारी आपल्यासमोर ठेवतं, म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो की ऑनलाईन डेटिंगच्या या गेममध्ये नक्की काय चालतंय. आता ही स्लाइड बघा जरा, किती इंटरेस्टिंग आहे. या गाईडनुसार पुरुष आणि स्त्रियांच्या अपेक्षांमध्ये ना जमीन आसमानाचा फरक आहे म्हणे. पुरुष जास्त महत्त्व देतात दिसण्याला, तर स्त्रिया शोधतात एक चांगलं व्यक्तिमत्व आणि सेन्स ऑफ ह्युमर. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की हे आजही तितकंच खरं आहे का? ठीक आहे, आता वळूया दुसऱ्या भागाकडे, आणि तो म्हणजे तुमची पहिली छाप. लक्षात ठेवा, तुमच्याकडे फक्त 3 सेकंद आहेत, फक्त 3. आणि या 3 सेकंदांमध्ये फक्त 2च गोष्टी मॅटर करतात. एक म्हणजे तुमचं प्रोफाईल नाव आणि दुसरं तुमची टॅगलाईन. तर सांगायचा मुद्दा काय आहे की आपलं प्रोफाईल नाव आहे ना, ते जरा विचार करून ठेवलं पाहिजे. म्हणजे ते असं हवं की जे तुमच्याबद्दल काहीतरी सांगेल, पण त्याच वेळी समोरच्या व्यक्तीच्या मनात एक उत्सुकता निर्माण करेल. आता हे उदाहरण बघा, किती परफेक्ट आहे. फायर फायटर गाय हे नाव ऐकल्याबरोबर डोळ्यासमोर एक वेगळीच इमेज उभी राहते, नाही का? अकाउंटंट मॅनपेक्षा नक्कीच जास्त रोमांचक. अर्थात अकाउंटंट असण्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण इथे मुद्दा आहे तो आकर्षणाचा, पहिल्या इम्प्रेशनचा. आणि हो, हे गाईड हेही सांगतं की काही नावं तर चुकूनही वापरू नका. म्हणजे सेक्सी गर्ल किंवा बफ ड्यूड सारखी नावं. अशी नावं वापरून होतं काय, तुम्ही गर्दीचाच एक भाग बनवून जाता. वेगळे पण कुठे राहिला मग? आता बोलूया टॅगलाईनबद्दल. टॅगलाईन म्हणजे काय, तर समजा ही तुमच्या प्रोफाईलची एक छोटीशी जाहिरातच आहे, आणि तिचा उद्देश फक्त एकच, समोरच्या व्यक्तीच्या मनात इतकी उत्सुकता निर्माण करायची की त्यांना तुमच्या प्रोफाईलवर क्लिक करून अधिक जाणून घेण्याची इच्छा झालीच पाहिजे. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, प्रोफाईल फोटो. या गाईडनुसार एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, जर खरंच यश हवं असेल तर एक फोटो कधीच पुरेसा नाही. खरं सांगायचं तर फोटो नसलेल्या प्रोफाईलकडे तर कोणी ढुंकूनही बघत नाही, हे वास्तव आहे. इथे काही साधे सोपे पण खूप महत्त्वाचे नियम आहेत. बघा, चांगला प्रकाश हवा, चेहऱ्यावर एक छानसं हसू हवं, आणि हो, फोटोत फक्त तुम्हीच असायला पाहिजे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, आपल्या एक्स पार्टनरला क्रॉप करून फोटो टाकायची चूक नका करू. तो अर्धवट खांदा किंवा कापलेला कान लगेच ओळखू येतो. बरं, आता कपड्यांबद्दल काय, तर या गाईडमध्ये त्याबद्दलही काही खास सल्ले आहेत. पुरुषांसाठी कॉलर असलेला शर्ट उत्तम, तर स्त्रियांसाठी आकर्षक पण तरीही सभ्य वाटतील असे कपडे. म्हणजे मुद्दा तोच, योग्य प्रकारचा लक्ष वेधून घेणं. आणि आता येतो शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा भाग, की प्रोफाईलमध्ये नेमकं लिहायचं तरी काय. नुसते फोटो टाकून तर चालणार नाही, बरोबर? तर यासाठी या गाईडमध्ये खूप भारी फॉर्म्युला दिला आहे. आणि हा फॉर्म्युला आहे AIDA. गंमत म्हणजे हे खरं तर मार्केटिंगमधलं एक खूप प्रसिद्ध टेक्निक आहे. आधी अटेन्शन म्हणजे लक्ष वेधून घ्या, मग इंटरेस्ट म्हणजे रस निर्माण करा, त्यानंतर डिझायर म्हणजे इच्छा जागृत करा, आणि शेवटी ॲक्शन म्हणजे त्यांना काहीतरी करायला भाग पाडा. प्रोफाईलसाठी एकदम परफेक्ट बसतं हे. आता येतो दुसरा टप्पा, इंटरेस्ट निर्माण करण्याचा. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, सामान्य रटाळ गोष्टी लिहायच्या नाहीत. तुमची प्रोफाईल वाचून कोणालाही असं वाटलं पाहिजे की अरे वा, ही व्यक्ती जरा इतरांपेक्षा वेगळी आहे. हे उदाहरण बघा, म्हणजे कळेल. मला चित्रपट बघायला आवडतात. अरे, हे तर प्रत्येक दुसरी व्यक्ती लिहिते, यात नवीन काय आहे? पण त्याऐवजी
माझा आवडता चित्रपट द गॉडफादर आहे कारण असं लिहिलं तर त्याने तुमच्याबद्दल जास्त कळतं आणि समोरच्या व्यक्तीला तुमच्याशी बोलण्यासाठी एक इंटरेस्टिंग विषय मिळतो. तर प्रोफाईलमध्ये काय काय हवं, तुमचं काम, तुमचे छंद आणि तुम्ही नक्की काय शोधताय हे स्पष्टपणे सांगा. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नकारात्मकता अजिबात नको. सगळे पुरुष सारखेच असतात किंवा आजकालच्या मुलींना काहीच कळतच नाही असं काही लिहून स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेऊ नका. त्यानंतर येतो डिझायरचा टप्पा. इथे तुम्हाला असं काहीतरी लिहायचं आहे ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटेल की अरे वा, आपल्यात कितीतरी साम्य आहे. मग ते कदाचित तुमचं गाव असेल किंवा एखादी समान आवड, काहीही, पण तो एक कॉमन धागा शोधणं महत्वाचं आहे. आणि मग येतो शेवटचा टप्पा, ॲक्शन. यालाच कॉल टू ॲक्शन म्हणतात. आता या गाईडमधलं हे उदाहरण बघा, किती थेट, स्पष्ट आणि गमतीशीर आहे. असं काहीतरी लिहा की समोरच्याला हसू आवरता येऊ नये आणि तुम्हाला मेसेज पाठवल्याशिवाय राहवणारच नाही. तर मग खरा प्रश्न हाच उरतो, इंटरनेटच्या त्या सुरुवातीच्या काळातले हे नियम आजच्या या स्वाईप लेफ्ट स्वाईप राईटच्या जगात जिथे अल्गोरिदम सगळं ठरवतं तिथे अजूनही तितकेच महत्त्वाचे आहेत का? विचार करण्याचा